Hello students, now we are going to see our next topic and it is UCM. We previously have seen circular motion. आपण याआधी सर्क्युलर मोशन पाहिलेली याच्यामध्ये रोटेशनल मोशन वगैरे म्हणजे आपण हे थोडं कंबाइनिंगली पाहत आहोत याच्यामध्ये. सर्क्युलर मोशन म्हणजे काय तर अलॉंग दी सर्कल ऑफ दी सर्कल जर एखादा अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल जर एखादा पार्टिकल फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणू याची मोशन काय आहे अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल इट इज द सर्क्युलर मोशन. आता एखादा पार्टिकल आहे एखादा पार्टिकल हॅव्हिंग मास यम जर आहे इफ कन्सिडर एनी पार्टिकल हॅव्हिंग मास यम it is performing circular motion or it is performing a motion over a circumference of the circle in anti-clockwise direction, then if its radius is r, then we can say that it has uniform circular motion if and only if it has some constant speed over the टोटल पाथ. म्हणजे याच्या पूर्ण पाथ फिरताना याची जी स्पीड आहे ती कॉन्स्टंट असायला पाहिजे. स्पीड कॉन्स्टंट म्हटलं आपण व्हेलॉसिटी नाही. व्हेलॉसिटीमध्ये दोन गोष्टी असतात एक मॅग्नेट्यूड आणि एक डायरेक्शन आणि स्पीडमध्ये एकच गोष्ट असते ती म्हणजे फक्त मॅग्नेट्यूड. स्पीड ही एक स्केलर क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी. आता या पार्टिकलला काहीतरी व्हेलॉसिटी असेल जो अशा प्रकारे फिरत असेल याला जी व्हेलॉसिटी असेल त्या व्हेलॉसिटीने हा फिरत आहे परंतु ती व्हेलॉसिटी जी आहे समजा मी आता यम या पॉईंटवर किंवा यम मास असणाऱ्या या पॉईंटवर जर विचार केला तर या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही वरच्या दिशेला व्ही एवढी आहे त्याच दिशेला त्याचं ॲक्सेलरेशनसुद्धा असेल. मग आपण जर या ठिकाणी विचार केला तर ती टँजेन्शियल असते याची डायरेक्शन. आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा विचार जर केला तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची डायरेक्शन त्या पॉईंटवर टँजेन्शियल असते टुवर्ड्स इट्स पाथ. ज्या डायरेक्शननी पाथ असेल त्याच दिशेला अशी टँजेन्शियल डायरेक्शननी त्याची व्हेलॉसिटी असणार आहे. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे आपण या डायरेक्शननी जर व्हेलॉसिटी पाहिली तर या व्हेलॉसिटीसाठी इथून इथपर्यंत जर तो गेला तर व्हेलॉसिटी इथून इकडे बदललेली दिसते. मला बदललेली दिसते की सारखी दिसते. समजा आपण असं म्हटलं की व्हेलॉसिटी ही सारखीच आहे फक्त तिची डायरेक्शन बदलत आहे. इथे V1 होती आणि इथे V2 अशी आहे ती आपल्याला बदलावी लागेल कारण की या पॉईंटवर असणारी व्हेलॉसिटी V1 आहे. समजा मी असं म्हटलं की या ठिकाणी पार्टिकल हा 20 मीटर पर सेकंदनी जात आहे आणि तेवढ्याच स्पीडनी तो इथेही जात आहे म्हणजे त्याची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे मॅग्नेट्यूड सेम आहे पण व्हेलॉसिटीची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची या ठिकाणची डायरेक्शन ही अशी आहे आणि या ठिकाणची डायरेक्शन ही अशी आहे. मग आपण म्हणू की इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी या ठिकाणी अशी होती या ठिकाणी अशी होती म्हणजे फक्त डायरेक्शन बदलली पण मॅग्नेट्यूड दोघांचं पण काय आहे सेम आहे. म्हणजेच काय त्या व्हेलॉसिटीमधला एक फॅक्टर ज्याला आपण स्केलर क्वांटिटीसाठी स्पीड असं म्हणतो असा एक फॅक्टर म्हणजे मॅग्नेट्यूड जर सारखं असेल तर याचा अर्थ हा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडनी जात आहे. कारण स्पीडमध्ये फक्त मॅग्नेट्यूड येतं व्हेलॉसिटीमध्ये मॅग्नेट्यूड डायरेक्शन दोन्ही येतं. मग मॅग्नेट्यूड फक्त बदलत आहे असं नाही आहे. मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट आहे फक्त डायरेक्शन बदलत आहे म्हणजे मॅग्नेट्यूड किंवा डायरेक्शनपैकी एक जरी गोष्ट बदलली तरीसुद्धा व्हेलॉसिटी ही बदलते कारण व्हेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे तिला डायरेक्शन असते. डायरेक्शन जर चेंज झाली म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी चेंज झालेली आहे. मग या ठिकाणी या डायरेक्शननी V1 व्हेलॉसिटी आहे इथे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जरी तीच आहे तरी तिला मला V2 म्हणावं लागेल तिची डायरेक्शन अशी असेल. म्हणून मग आपण काय म्हणू इथे V1 व्हेलॉसिटी आहे इथे V2 व्हेलॉसिटी दोघांचंही मॅग्नेट्यूड सेम आहे फक्त डायरेक्शन बदलली. अशा प्रकारे एखादा पार्टिकल सारखा मॅग्नेट्यूड असणाऱ्या व्हेलॉसिटीनी म्हणजेच सारख्या स्पीडनी जर पूर्णपणे पाथवर असताना त्याच स्पीडनी जर तो मोशन करत असेल तर त्या पार्टिकलला म्हणायचं आपण की तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत आहे. व्हॉट युनिफॉर्म शोज दी कॉन्स्टंट स्पीड. व्हॉट विल बी युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे सेम म्हणजे कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट असेल तर त्याची स्पीड फक्त कॉन्स्टंट असेल आणि ज्याची स्पीड कॉन्स्टंट आहे तीच कोणती मोशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात आलं तुमच्या.
म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ व्हेलॉसिटी हे बदलत नाही, डज नॉट चेंज, पण त्याची डायरेक्शन बदलते. आपण डायग्राममध्ये आता पाहिलं. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी याच डायरेक्शननी ॲक्सेलरेशन पण आहे, पण ॲक्सेलरेशन या डायरेक्शननी जरी आहे तरी ते ॲक्सेलरेशन मला असं दिसते की इथून हा पार्टिकल सरळ न जाता इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशननी तो इथून असा बदलत आहे त्याची डायरेक्शन, म्हणजे इथे ॲक्सेलरेशनसुद्धा बदलत आहे. पण आपण जर असं म्हणू की ॲक्सेलरेशन बदलत आहे, पण ॲक्सेलरेशन हे दिल्याशिवाय पार्टिकल समोर जाणार नाही, म्हणजे ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू वेगळी आहे आणि या ठिकाणी ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू वेगळी आहे. कारण ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू असल्याशिवाय व्हेलॉसिटी बदलत नाही. लक्षात आलं की व्हॉट इज माय ॲक्सेलरेशन इज द चेंज ऑफ द व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे व्हेलॉसिटी जी बदलतच नाही आहे, तर तुम्ही म्हणाल की आता ॲक्सेलरेशनचा जो या ठिकाणी व्हॅल्यू आपण काढली तर ही 20-20 होऊन जाणार. इथे गेल्यानंतर v2 v1 अपॉन टाईम समजा त्याला इथून इथपर्यंत स्मॉल टी लागला तर 0/t म्हणजे 0 होऊन जाणार, म्हणजे ॲक्सेलरेशन 0 होईल. आणि ॲक्सेलरेशन जर 0 असेल तर पार्टिकल हा बदलणाऱ्या व्हेलॉसिटीने कसा जाईल, कारण की व्हेलॉसिटी जर बदलत असेल तर ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू या ठिकाणी जर मी काढलं तर v2 v1 अपॉन t म्हटलं तर 0/t म्हणजे 0 झालं. आणि हे शक्य नाही, ॲक्सेलरेशन तर दिलेलं आहे आणि ॲक्सेलरेशन दिलेलं असल्यामुळेच पार्टिकल हा व्हेलॉसिटी बदलत आहे, म्हणजेच व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलत आहे. म्हणजे याचा अर्थ इथे ॲक्सेलरेशन द्यावं लागेल. म्हणजे ॲक्सेलरेशन आता कसं असलं पाहिजे, त्यासाठी ज्या ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू सेम असली पाहिजे पण डायरेक्शन बदलत असली पाहिजे आणि ते परपेंडिक्युलर असलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण एखादा वेक्टर जर काढून पाहिला त्या ठिकाणी ते परपेंडिक्युलर त्या पॉईंटवर ते टँजेन्शियल असलं पाहिजे, म्हणजेच ते या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असं असलं पाहिजे. सोबतच याला परपेंडिक्युलर असणारं या सेंटरकडे अट्रॅक्टेड तो पॉईंट नेहमीसाठी असेल, अशा प्रकारे त्याच्यावर कुठंतरी फोर्स लावलेला असला पाहिजे, त्यानुसार त्याची डायरेक्शन बदलत असली पाहिजे. म्हणजे ॲक्सेलरेशन हे दोन प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिळते. एक म्हणजे जे कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू, पण त्याची डायरेक्शन जी आहे हे झालं मॅग्नेट्यूड आणि हे झाली डायरेक्शन. तर डायरेक्शन नेहमी बदलत आहे. डायरेक्शन नेहमी बदलण्यासाठी या गाडीला आपल्याला नेहमीला किंवा या पार्टिकलला असं टर्न करत राहावं लागेल. टर्न म्हणजे टुवर्ड द सेंटर, त्याची रेडियस सेम ठेवावी लागेल. म्हणजे या पॉईंटला टुवर्ड द सेंटरसुद्धा काही प्रमाणात ॲक्सेलरेशन आपण दिलं पाहिजे. म्हणजे या डायरेक्शननी जे ॲक्सेलरेशन मिळत आहे ते आपल्याला दोन कॉम्पोनंटमध्ये डिवाईड करावं लागेल. एक कॉम्पोनंट या पार्टिकलला इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन देऊन या डायरेक्शननी समोर नेतो आणि दुसरा कॉम्पोनंट ॲक्सेलरेशनचा टुवर्ड द सेंटर याला ओढून ठेवतो नेहमीसाठी. आणि म्हणून हा पार्टिकल टुवर्ड द सेंटर असा अट्रॅक्टेड राहील, म्हणून तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, नाहीतर त्याने स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म केली असती. म्हणजे आपल्याला इथे ॲक्सेलरेशन कसं पाहिजे, ज्या ह्या तीन गोष्टी सॅटिस्फाय करतं. एक म्हणजे ज्या डायरेक्शनने त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनने आतून असलं पाहिजे जे टुवर्ड द सेंटर आहे, आणि दुसरं म्हणजे ज्याचं मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट असलं पाहिजे, कारण की व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी सॅटिस्फाय करणारं ॲक्सेलरेशन आपल्याला मिळते ते आपल्याला या दोन कॉम्पोनंटमधून मिळते. या दोन कॉम्पोनंटमध्ये मला काय दिसते की याचं जे मॅग्नेट्यूड आहे ते इथेही आहे पण डायरेक्शन बदललेली आहे, आणि ते टुवर्ड द सेंटरसुद्धा त्याचा एक कॉम्पोनंट आपल्याला मिळतो, ज्यामुळे आपल्याला असं दिसते की हा जो पार्टिकल आहे हा टुवर्ड द सेंटर कंटिन्युअसली अट्रॅक्टेड आहे. आणि कंटिन्युअसली अट्रॅक्टेड असताना त्याला टुवर्ड द सेंटरसुद्धा ॲक्सेलरेशन द्यावं लागेल, की ज्यामुळे त्याचा पाथ नेहमी बदलत राहील. आणि म्हणून डायरेक्शन v1ची v2 झाली, व्हेलॉसिटी बदलून किंवा ॲक्सेलरेशनसुद्धा बदललं, पण त्याचं मॅग्नेट्यूड सारखं राहील. तेवढ्याच प्रमाणात ॲक्सेलरेशन द्यावं लागेल, कारण आपण व्हेलॉसिटीचं मॅग्नेट्यूड बदलत नाही आहोत, म्हणून ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट द्यावं लागेल. पण कॉन्स्टंटचा अर्थ काय, फक्त मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट. डायरेक्शन जर कॉन्स्टंट राहिली असती तर टुवर्ड द सेंटर तो मूव्ह झाला नसता. म्हणजे याला टुवर्ड द सेंटर पकडून ठेवण्यासाठी एक प्रकारचा फोर्स लावावा लागेल, ज्यामुळे याचे ॲक्सेलरेशन जे आहे ते टुवर्ड द सेंटर ॲक्ट होत राहील, आणि म्हणून हा या डायरेक्शनने असा पलटत राहील, आणि म्हणून हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील, आणि तेही पर्टिक्युलरली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत राहील. म्हणून मग या ठिकाणी टुवर्ड द सेंटर अट्रॅक्शन असताना जो कंटिन्युअसली एक फोर्स लावलेला असतो त्याला म्हणतात सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटलचा अर्थ टुवर्ड द सेंटर किंवा सिकिंग टुवर्ड द सेंटर, जे टुवर्ड द सेंटर ॲक्च्युअली नेहमीसाठी असेल. म्हणून मग या ॲक्सेलरेशनसाठी हा फोर्स याला कंटिन्यू देत असलो पाहिजे आपण. म्हणजे आता मला दिसते
की एक म्हणजे UCMसाठी कोणत्या दोन गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे जी व्हेलॉसिटी टॅन्जेन्शियल असेल आणि कॉन्स्टंट असेल त्याची व्हॅल्यू, म्हणजेच ती स्पीड कॉन्स्टंट आहे किंवा मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल जी टॅन्जेन्शियल आहे, म्हणजे टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटीची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे, ज्यामुळे हा पार्टिकल टुवर्ड द सेंटर कंटिन्युअसली अट्रॅक्टेड असेल आणि म्हणून ॲक्सेलरेशन बदललेलं मला मिळते. आणि ॲक्सेलरेशन बदललं जर मिळालं नाही तर आपल्याला ॲक्सेलरेशनच देता येत नाही, आणि ॲक्सेलरेशनच आपण दिलं नाही तर व्हेलॉसिटी बदलेल कशी. कारण व्हेलॉसिटी ज्यावेळेस चेंज होत असते तिची व्हॅल्यू इथे काही ना काही येईल, म्हणून इथे आपल्याला काही ना काही त्याची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे ॲक्सेलरेशन द्यावं लागेल. आणि ॲक्सेलरेशन जर आपण देत आहोत म्हणजे याचा अर्थ आपण व्हेलॉसिटी बदलत आहोत, म्हणून आपल्याला ॲक्सेलरेशन असं द्यावं लागेल की त्याचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल, परंतु ते टुवर्ड दी सेंटर कंटिन्युअसली अट्रॅक्टेड असणारा त्याचा एक कॉम्पोनंटसुद्धा आपल्याला मिळतो. याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पाहणार आहोत. आता या डायग्रामवरून आणखी दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. ते म्हणजे मी जर व्हेलॉसिटी v आहे असं म्हटलं आणि इथून निघाल्यापासून तर हा असा पार्टिकल इथपर्यंत येईपर्यंत टोटल पाथ फॉलो करतो, टोटल डिस्टन्स हे ट्वाईस पाय आर म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल एवढ्या प्रमाणात, म्हणजे इथून तर इथपर्यंत जे काही अंतर तो क्रॉस करत असेल ते आहे डिस्टन्स, आणि अपॉन टाईम लिहित असतो आपण, टोटल टाईम रिक्वायर्ड फॉर टू कम्प्लीट द सर्कल. समजा तो कॅपिटल T जर असेल तर आपण असं म्हणू की डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे 2πr/t. म्हणजे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्याला लागलेला वेळ हा जर कॅपिटल T असेल तर त्याला आपण म्हणतो टाईम पिरियड. दिस इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड. म्हणजे आपण Tला टाईम पिरियड असं म्हणू शकतो किंवा पिरियड ऑफ द पार्टिकल, म्हणजे या पार्टिकलला इथून निघून परत इथे येईपर्यंत लागणारा वेळ म्हणजे पिरियड ऑफ द पार्टिकल. तो किती आहे समजा कॅपिटल T आहे, म्हणून याच्यावरून मला कॅपिटल Tची व्हॅल्यू मिळते. तो इकडे घेतला, v जर इकडे नेला तर 2πr/v इज कॉल्ड ॲज टाईम पिरियड, दॅट इज कॅपिटल T. लक्षात आलं? एकदम सोपी गोष्ट आहे. इथून इथपर्यंत जायसाठी लागणारा वेळ म्हणजे टाईम टू cover the total distance or to complete the one revolution is called as time period. म्हणजे इथून इथपर्यंत जायसाठी लागणारा वेळ म्हणजे काय झाला, एक रिव्हॉल्युशनसाठी लागणारा वेळ त्याला म्हणतात टाईम पिरियड, त्याला म्हणतात कॅपिटल T. आणि हे जे कॅपिटल T दिलेलं आहे ते म्हणजे इथे आपण लिहू टोटल टाईम लागला T, आणि इथून एवढं अंतर जे काही क्रॉस केलं ते म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, त्याला आपण काढतो 2πr. अशा प्रकारे म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 2πr and the time required to travel the distance is capital T. Therefore v is equal to 2πr/t. Therefore t is equal to 2πr/v. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू कॅपिटल Tची मिळाली. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, टाईम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन किंवा मग टाईम पिरियड ऑफ एनी पार्टिकल ऑर एनी व्हेइकल. याच्यातच आपल्याला आता दुसरी एक क्वांटिटी आणखी मिळते, ती म्हणजे इथून इथपर्यंत बदलताना मला असं दिसते की या डायरेक्शननी कंटिन्युअसली हा पार्टिकल जात आहे, लिनियर वेलॉसिटी ही चेंज होत आहे, तिची व्हॅल्यू जरी सारखी राहत असेल तरी ती चेंज होत आहे. परंतु आपल्याला एक नवीन या ठिकाणी एक अँग्युलर वेलॉसिटी नावाची एक टर्म मिळते, जी आपल्याला नेहमीसाठी बदलणाऱ्या अँगलची, म्हणजे जर हा r हा पोझिशन वेक्टर असेल, आपण याच्या आधी वेक्टरचे प्रकार पाहिलेले आहे, हा झाला पोझिशन वेक्टर. वेक्टर टुवर्ड दी पोझिशन फ्रॉम दी मीन पोझिशन म्हणजे सध्या जी पोझिशन आहे पार्टिकलची तिथपर्यंत काढण्यात येणारा वेक्टर, आणि टुवर्ड्स द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. आणि या ठिकाणी तो कोणता आहे, या ठिकाणी तो स्मॉल r आहे. स्मॉल r इज द पोझिशन वेक्टर and therefore position vector is continuously changing. Suppose after time small t position vector is changed to here and therefore it is making angle theta. म्हणजे आपण काय म्हणू की कंटिन्युअसली अँगल चेंज होत आहे, त्यानुसार हा समोर जात आहे, म्हणून आपण याला समोर जाणारी जी लागणारी व्हेलॉसिटी आहे तिला अँग्युलर व्हेलॉसिटी असं म्हणतो. आणि त्या अँग्युलर व्हेलॉसिटीला अशा प्रकारे काढतात, इट इज गिवन बाय अँगल डिस्क्राइब्ड बाय पोझिशन वेक्टर r विथ दी टाईम रिक्वायर्ड. म्हणजे या rला लागणारा इथून इथपर्यंत बदलासाठी लागणारा वेळ, म्हणून आपण असं म्हणू अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँगल डिस्क्राइब्ड बाय r अपॉन टाईम. ही नवीन टर्म आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अँगल डिस्क्राइब
इथून तर टोटल अँगल इथपर्यंत जो डिस्क्राईब करावा लागेल इथे येईपर्यंत आपण जर म्हटलं अशा प्रकारे जेव्हा आपण कॅपिटल टी घेतो तो म्हणजे टोटल लागणारा वेळ आहे. म्हणून या टोटल रिव्हॉल्युशनसाठी एका किती इथून इथपर्यंत आपल्याला अँगल बदलावा लागला तर तो आहे टोटल 2π टोटल अँगल. हे आपण उदाहरणार्थ थिटा घेतला होता. म्हणून मग 2π एवढा अँगल बदलण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो आहे टोटल कॅपिटल टी. म्हणून आपण इथं लिहू शकतो की अँगल जो टोटल त्यांनी पास केला एका रिव्हॉल्युशनसाठी तो 2π अपॉन टाईम रिक्वायर्ड इज कॅपिटल टी. कॅपिटल टीची व्हॅल्यू 2πr अपॉन व्ही असं लिहू शकतो आपण. इथे आपण मिळालेली आहे ती लिहिल्यानंतर टॉईस पाय कॅन्सल होणार आणि व्ही वर जाईल त्यामुळे आपल्याला मिळालं व्ही अपॉन आर. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर और व्ही इक्वल टू आर ओमेगा. अशी आपल्याला ओमेगाची पण व्हॅल्यू मिळाली. दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. इथे पाहिलं आपण टाईम पिरियड, इथे पाहिलं आपण रेडियस वेक्टर एक, त्यानंतर पाहिलं अँग्युलर वेलॉसिटी. अगेन लिसन दॅट अँग्युलर वेलॉसिटी इज अँगल मेड बाय और अँगल डिस्क्राइब्ड बाय पोजिशन वेक्टर आर while changing its position and it is that upon the time required to change the angle is called as omega or the angular velocity. लक्षात आलं. दोन्ही टर्म चांगल्या प्रकारे पाठ करायच्या आणि UCM म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. कॉन्स्टंट स्पीड असणाऱ्या पार्टिकलची मोशन म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लक्षात आलं. दोन गोष्टी असतात, लिनियर वेलॉसिटी, इथे अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा मिळाली आपल्याला. आता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या लक्षात ठेवायच्या आहे. ॲक्सेलरेशन कसं मिळालं, ॲक्सेलरेशनचे दोन कॉम्पोनंट मिळतात. एक टँजेन्शियल राहते ज्याच्यामुळे तो या पाथनी जात असतो आणि पण या पाथनी समोर नसता गेला तो याच पाथनी गेला असता. टुवर्ड दी सेंटर सिकिंग ॲक्सेलरेशन पण एक असते ज्याच्यामुळे तो टुवर्ड दी सेंटर अट्रॅक्टेड असतो म्हणून त्याची डायरेक्शन ॲक्सेलरेशनची इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची डायरेक्शन नेहमी बदलत राहते. अशा प्रकारे ही झाली त्याची बदलणाऱ्या डायरेक्शन. अशा प्रकारे ही झाली त्याची हा झाला त्याचा एक कॉम्पोनंट वरच्या दिशेने जो टँजेन्शियल असतो आणि हा झाला एक कॉम्पोनंट टुवर्ड दी सेंटर. त्यासाठी लागणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. सर्वांनी हे पुस्तकातून चांगल्या प्रकारे वाचून घेणे आणि याचा चांगला अभ्यास करणे. दिस इज द बेसिक. याच्यावर आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे 12वीमध्ये एक जो पहिला चॅप्टर आहे तो याच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे. लक्षात आलं. ठीक आहे.